Hello, welcome student. Today we study about this special process in biology, especially plants, photosynthesis. Students मला बरेचदा म्हणतात की फोटोसिंथेसिस शिकवा. स्पेशली 12वीतल्या विद्यार्थ्यांना फोटोसिंथेसिस शिकणं आवश्यक आहे, कारण फोटोसिंथेसिस हा असा प्रकार आहे बायोलॉजी मधला की जसं जीवनामध्ये रामायण आणि महाभारताचं महत्त्व आहे, तसंच फोटोसिंथेसिस बायोलॉजी मध्ये महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल ते कसं? तर लक्ष द्या. जीवनामध्ये जगताना आपल्याला चांगल्या मूल्यांची आवश्यकता असते, बरोबर की नाही? तेव्हा आपण रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, गीता असे इपिक्स म्हणजे ग्रंथ आपण वाचत असतो, किंवा साधारण श्री गजानन महाराजची पोथी आपण वाचत असतो. चांगले चांगले देवाची पुस्तकं आपण बघतो आपल्या घरामध्ये आई, बाबा, आजी, आजोबा ऐकत असतात, वाचत असतात. ते कशासाठी? तर जीवनामध्ये जी चांगल्या मूल्यांची गरज असते ते रुजवण्यासाठी. परंतु माणूस हा असा प्राणी बनलेला आहे की ज्यामध्ये माणसाला या चांगल्या मूल्यांची, चांगल्या गुणांची विसर पडत असते, आणि विसर पडल्यानंतर तो कसाही वागू शकते. म्हणून ते वारंवार वाचणं गरजेचं आहे. म्हणून पोथी ही दर गुरुवारी गजानन महाराजची पोथी वाचल्या जाते, किंवा मध्ये मध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण केलं जाते, किंवा महाभारतासारख्या चांगल्या गोष्टी वाचल्या जाते. आणि त्यामध्ये आपण जे शिकत असतो त्याचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो. सिमिलर टू दिस चॅप्टर, हा जो चॅप्टर आहे फोटोसिंथेसिस लेसन आहे, याच्यामध्ये अशा काही गोष्टी बायोलॉजी मध्ये सांगितलेल्या आहे का ते जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हाच कंप्लीट बायोलॉजी शिकल्या जाईल, आणि पूर्ण बायोलॉजीचं ज्ञान, सार जे काही आहे ते या प्रोसेसमध्ये आहे. म्हणून PMT मध्ये बसणारे विद्यार्थी किंवा दुसरी कुठलीही एक्झाम देणारे विद्यार्थी, जसे की ॲग्रिकल्चर किंवा फार्मसी या सर्व क्षेत्रामध्ये, किंवा पॅरामेडिकल या सर्व गोष्टींमध्ये जाणारे जे विद्यार्थी आहे त्यांना या विषयाचा खूप फायदा होईल. तर सर्वांनी लक्ष द्या. आपण कंप्लीट फोटोसिंथेसिस शिकणार आहोत, आणि हे शिकत असताना तुम्हाला माहित आहे ही प्रोसेस थोडी किचकट आहे, परंतु आपण ते किचकट करून घेणार नाही. आपण ते सिंपल फॉर्म मध्ये शिकणार आहोत. जसं इंग्लिश शिकताना आपल्याला ABCD प्रथम शिकावं लागतं, आणि नंतर आपण वर्ड्स शिकतो, आणि नंतर आपण सेंटेन्स शिकतो, नंतर फायनली आपण आपला सब्जेक्ट समजतो किंवा आपण लँग्वेज जाणतो. तर सेम तसंच आपल्याला इथे पण करायचं आहे. फोटोसिंथेसिससाठी आपण जरा वेगळा प्लॅन करणार आहोत शिकण्यासाठी. तर तो कसा? तर आपल्याला बेसिक पहिल्यांदा सर्व शिकायचं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण उतरणार आहोत. तर फोटोसिंथेसिस ही रिॲक्शन अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे, कॉम्प्लेक्स आहे. आपल्याला माहित आहे त्यामध्ये की लाईट एनर्जी इज कन्वर्ट इनटू फूड एनर्जी, लाईट एनर्जी इज कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी. पुस्तकांमध्ये टीचर सांगतात आपल्याला. परंतु सोलर एनर्जीचं कन्वर्शन केमिकल एनर्जीमध्ये करत असताना खूप सारे इंटरमिडिएट प्रॉडक्ट तयार होतात, आणि फायनली आपल्याला ग्लुकोज मॉलिक्यूल दिसतो तयार झालेला. आणि अशा प्रकारे आपल्याला सोलर एनर्जी पासून केमिकल एनर्जी कशी तयार होते ते बघायचं आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे की सोलर एनर्जी इज कन्वर्ट इनटू केमिकल एनर्जी while in there many intermediate products are produces in that total complex photosynthesis reaction. फोटोसिंथेसिस ही रिॲक्शन जी आहे ती क्लास 5 पासून आणि 12वी आणि त्यापुढेही ग्रॅज्युएशन लेवलला सुद्धा ते आहे. आणि म्हणूनच आज आपण लहान वर्गामध्ये म्हणजे वर्ग 5 ते 12 पर्यंत जर आपण ते बेसिकली शिकत गेलो तर आपल्याला त्यामध्ये चांगलं ज्ञान मिळू शकते, आणि त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. Photosynthesis, that means photo means light, synthesis means putting together. That means using of photo
something is putting together to form a glucose molecule. By plants, by using, what are the raw materials? Raw materials are carbon dioxide, water in presence of solar energy and chlorophyll pigment. रिएक्शन म्हटलं की त्यामध्ये काही रॉ मटेरियल असतात आणि या रॉ मटेरियल वरून प्रॉडक्ट तयार होते. आणि मग आपण जाणून घेऊया की रॉ मटेरियल काय काय आहे आणि प्रॉडक्ट काय काय आहे. रॉ मटेरियल तर फक्त दोनच आहे रिअली, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर मॉलिक्यूल. परंतु अजून दोन त्यांना मदत करणारे आहे. नंबर 1 सोलर एनर्जी, लाईट, सनलाईट. आणि दुसरा आहे त्यांचा मित्र, ते म्हणजे काय तर प्लांट्स मध्ये प्रेझेंट असलेला क्लोरोफिल, हे त्यांचा चौथा मित्र आहे. हे 4 रॉ मटेरियल एकत्र येतात आणि या 4 रॉ मटेरियल पासून आपल्याला प्रॉडक्ट मिळते. प्रॉडक्ट काय मिळतं तर सर्वप्रथम त्यामधून तयार होतं ऑक्सिजन, ग्लुकोज मॉलिक्यूल म्हणजे शुगर. त्यानंतर आपल्याला मिळतं वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल जे तयार होतं ते प्लांट्स मध्येच राहतं, त्याला त्याची आवश्यकता आहे वॉटरची. त्यानंतर ऑक्सिजन जे तयार होतं ते एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज होतं आणि ग्लुकोज मॉलिक्यूल फूड मटेरियल म्हणून स्टोअर केल्या जाते प्लांट्स मध्ये. हे 3 प्रॉडक्ट तयार होत आहे बेसिक मध्ये आणि फक्त 4च असे रॉ मटेरियल आहे. आणि अशी ही सिंपल दिसणारी प्रोसेस ही सिंपल नसून ही कॉम्प्लेक्स आहे. कारण दिसायला जरी सोपी असली तरी त्यामध्ये खूप सारे इंटरमिडिएट प्रॉडक्ट तयार होतात आणि फायनली ग्लुकोज मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन तयार होते. आणि हे होत असताना आपल्याला स्टेप बाय स्टेप टोटल फोटोसिंथेसिस मेकॅनिझम जाणून घेणार आहोत. फोटोसिंथेसिस इज अन अनएरोबिक मॅन्युफॅक्चर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन सेल in presence of carbon dioxide and water molecules with the help of sunlight. This is very simple definition. Observe this video. Chloroplast structure, plastid structure. विद्यार्थ्यांनो, लेसन बेसिकली सुरू करायच्या आधी किंवा फोटोसिंथेसिस सुरू करायच्या आधी आपण एक महत्त्वाचा पॉइंट जाणून घेऊया. तो म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिस. सिग्निफिकन्स तर खूप आहे, नियर अबाउट 11 तर मला आता सध्या आठवत आहे. त्यापैकी तुम्ही 4-5 जरी लक्षात ठेवले तरी चालेल. मोस्ट ऑफ द लाईफ फॉर्म इज रिक्वायर्ड ऑक्सिजन. इट इज बेसिक नीड फॉर लाईफ. क्लोरोफिल बिअरिंग plants perform photosynthesis. Plants, algae, some bacteria perform this photosynthesis reaction. These are autotrophs and light energy converted into chemical energy by using their apparatus, plastid, chlorophyll. म्हणजेच काय तर सर्व लाईफला ऑक्सिजनची गरज आहे. कुणी असो, प्लांट्स, ॲनिमल्स, बॅक्टेरिया, सर्वांना. आणि त्याची गरज फक्त आपल्याला ऑटोट्रॉप्स म्हणजे क्लोरोफिल बिअरिंग प्लांट्स आपल्याला ते ऑक्सिजन पुरवठा करीत आहे. दॅट इज अ बेसिक नीड. ते आपला मूलभूत गरज आहे. आणि अशा रीतीनं ऑटोट्रॉप्स हेटेरोट्रॉप्सला ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहे. दॅट मीन्स फोटोसिंथेसिस रिलीज ऑक्सिजन अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम यूज टू गेट एनर्जी फ्रॉम इट. ज्याप्रमाणे ऑक्सिजन तयार होऊन आपल्याला मिळत आहे त्याचप्रमाणे ग्लुकोज मॉलिक्यूल सुद्धा तयार होत आहे आणि फूड म्हणून ते आपल्यासारख्या हेटेरोट्रॉप्सला मिळत आहे. इन दिस वे, इन फोटोसिंथेसिस प्रोसेस, ग्लुकोज इज फॉर्म and this is used by heterotrophs as a food material, and this food material enter into life chain, food chain, which are provide energy to whole organism from bottom to top in ecosystem. Plants
फोटोसिंथेसिसद्वारे स्वतःची ग्रोथ करतात, फूड मटेरियल बनवतात आणि ते इतर प्राण्यांना प्रोव्हाइड करतात. दॅट मीन्स लाईट एनर्जी यूज फ्रॉम सन टू transfer it in the form of chemical energy and used by plants for their growth and vital energy in all life form. Next, very important point is balance of atmosphere. Atmosphere मध्ये जास्त प्रमाण कशाचं वाढत आहे? कार्बन डायऑक्साईडचं. आणि हे कार्बन डायऑक्साईड लॉजिकल एकच प्रोसेस अशी आहे ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा यूज होतो आणि त्याच्यापासून एक काहीतरी युजफुल मटेरियल बनवले जाते आणि ते आहे ऑक्सिजन. आणि अशा रीतीनं कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण हे रिड्यूस करण्यासाठी फोटोसिंथेसिसचा फार मोठा वाटा आहे. आणि ते काय करतात? कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन रिप्लेस करतात. आणि अशा रीतीनं ॲटमॉस्फिअरचं जे बॅलन्स आहे, गॅसेसचं जे प्रमाण आहे ठरलेलं डेफिनेट, त्याचं जे प्रमाण आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, ते मात्र अबाधित राहतं, कंटिन्यू राहतं. या प्रोसेसचा फार मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे. फोटोसिंथेसिस प्रोसेस इज हेल्प टू मेंटेन द बॅलन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन इन एन्व्हायरमेंट अँड रिड्युसेस पोल्युशन. फोटोसिंथेसिसमध्ये ग्लुकोज तयार होतो आणि त्या तयार होणाऱ्या ग्लुकोज पासून खूप सारे कॉम्प्लेक्स मटेरियल बनवले जाते, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल बनवले जाते. ते म्हणजे फॅट, न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन एक्सेट्रा. असं समजायचं की ग्लुकोज हा मोती आहे आणि या मोत्यापासून आपण मोत्याची माळ बनवतो. आणि अशा प्रकारे एका सिंपल मॉलिक्यूल पासून आपण कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल बनवतो आणि ते म्हणजे प्रोटीन, फॅट अँड न्यूक्लिक ॲसिड. फॉसिल फ्युएल लाईक कोल, ऑइल अँड नॅचरल गॅस आर द रिझल्ट ऑफ द फोटोसिंथेसिस प्रॉडक्ट ऑफ प्लांट्स फ्रॉम मिलियन्स ऑफ इयर अगो. तुम्हाला माहित आहे की पेट्रोल, नॅचरल गॅस आणि कोल कसा तयार झालेला आहे? तर फॉसिल फ्युएल आहे. ते खूप वर्षाआधी जे प्लांट्स होते, मिलियन्स ऑफ इयर आधी जे प्लांट्स होते, ते कुठल्या कारणास्तव जमिनीच्या आतमध्ये गाडल्या गेले आणि कालांतराने तिथे कंबशन झालं. ते पण हाफ कंबशन झालं आणि त्याचा कोल तयार झाला, गॅस तयार झाला, पेट्रोलियम पदार्थ तयार झाले. आणि अशा रीतीनं आज आपण जे फॉसिल फ्युएल वापरत आहोत ते खूप वर्षाआधी बनलेलं फोटोसिंथेसिसचं प्रॉडक्ट होतं. मिलियन्स इयर्स बॅक आधी ते तयार झालं आणि आज आपण आफ्टर द मिलियन्स ऑफ इयर आज आपण त्याचा वापर करत आहोत आणि ते सुद्धा फोटोसिंथेसिसचाच एक प्रॉडक्ट आहे. तुम्हा सर्वांना ओझोन माहित आहे. ओझोन गॅस एक लेअर आहे 15 ते 21 किलोमीटर अबोव फ्रॉम द अर्थ. आणि तो गॅस म्हणजे ऑक्सिजन, ओझोन O3. आणि त्या ओझोनद्वारे अर्थचं प्रोटेक्शन होत आहे फ्रॉम द अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्स विच इज कमिंग फ्रॉम सन. सूर्यापासून जे अल्ट्राव्हायलेट डेंजरस रेडिएशन आहे ते फिल्टर होत आहे आणि अर्थवर येत आहे. आणि अशा रीतीनं ओझोन हा ब्लँकेट एक प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून काम करत आहे. परंतु पोल्युशनमुळे तो डिप्लीट होऊन राहिलेला आहे, त्याचा लेअर कमी होत आहे. आणि फक्त फोटोसिंथेसिस एकमात्र त्यावर इलाज आहे की जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस तयार होऊन ऑक्सिजन तयार होईल आणि ऑक्सिजन तयार झाल्यानंतर ओझोन तयार होऊ शकेल. आणि हा सुद्धा एक बेनिफिट आहे की ओझोन लेअर इज फॉर्म फ्रॉम द फोटोसिंथेसिस रिएक्शन. फोटोसिंथेसिस कंप्लीट द ऑक्सिजन सायकल इन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये एक सायकल आहे ज्यामध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हा एन्व्हायरमेंटमधून लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझममधून एन्व्हायरमेंटमध्ये आणि त्यासोबत जमिनीमध्ये या तीनही स्पिअरमधून तो फिरतो आणि एक ऑक्सिजन सायकल तयार होते. आणि ऑक्सिजन सायकल तयार झाल्यानंतर
एन्व्हायरमेंटचा तो एक महत्त्वाचे फॅक्टर्स कॅरी करत असतो. दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ फोटोसिंथेसिस, इम्पॉर्टन्स ऑफ ऑक्सिजन इन द एन्व्हायरमेंट. And lastly, photosynthesis process is release oxygen which is used in respiration, combustion, decomposition and corrosion. In this way, these are the uses of photosynthesis reaction, significance of photosynthesis. Actually, mechanism of photosynthesis बघण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी आपल्याला या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं होतं, जसं की डेफिनेशन, रिॲक्शन, इंट्रोडक्शन, व्हॉट इज फोटोसिंथेसिस, सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिस. नाउ वी आर कमिंग ऑन द पॉइंट ऑफ आवर फोटोसिंथेसिस मेकॅनिझम. फोटोसिंथेसिस मेकॅनिझममध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप्स टोटल पाहायचं आहे. इझी मॅनरमध्ये आपण त्याचा स्टडी करणार आहोत, जेणेकरून आपल्याला ते चांगल्या रीतीने लक्षात राहील. हाऊ मेकॅनिझम आर क्लासिफाईड. मेकॅनिझमचं सुद्धा आपण पहिल्यांदा क्लासिफिकेशन करून घेऊ.